मुंबईतील प्रसिद्ध सेवाभावी संस्था कोकण कट्टाच्या माध्यमातून कोकणात विविध उपक्रम राबवले जातात। या वर्षीही गुहागर या ठिकाणी चित्र रेखाटण्याचा कार्यक्रम पार पडलाय। या कार्यक्रमाला चित्रकारांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। पाहूया। मुंबईतील नामवंत संस्था कोकण कट्टा या संस्थेतर्फे कोकणातील गुहागर या ठिकाणी निसर्ग चित्र रेखाटन उपक्रम यशस्वीपणे संपन्न झालाय। या कार्यक्रमाला कोकणातील विविध भागातील 12 चित्रकारांनी सहभाग घेतला होता। की कोकण एवढं निसर्गाने समृद्ध आहे, तर का नाही आपण कोकणात जाऊन कॅनव्हास पेंटिंग, लँडस्केप पेंटिंगचे एक कॅम्प भरावं। तर त्यांच्या ह्या कल्पनेला पुढे नेत मी व माझे असे असंख्य मित्र जितेंद्र गायकवाड, प्रकाश शेळके, निशिकांत पलांडे, प्रहर महाकाळ, रुपेश, किरण असे असंख्य मित्र आम्ही एकत्र आलो व अजित पेटे तसेच सुनील चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कॅम्प यशस्वी पूर्ण केला। गेले 2 दिवस गुहागर, पालशेत, पोमेंडी, वेळणेश्वर या ठिकाणी असलेल्या प्राचीन घरे, नदी, माडे, समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरे, बाजारपेठ या स्थळांची चित्रे रेखाटण्यात आली। या उपक्रमाला या परिसरातून ग्रामस्थांनी देखील चांगला प्रतिसाद दिलाय। शनिवारी 12 जानेवारीला सकाळी 8 वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। कोकण पर्यटनाला साथ, कलावंतांना व्यासपीठ आणि सेवाभावी कार्यासाठी संस्थेला मोलाचे योगदान या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या वर्षी असं वाटलं की तुषार कदम आणि जितू गायकवाड यांच्या माध्यमातून मी त्यांची एक टीम आहे चित्रकारांची, तर त्यांना मी एक म्हटलं की अरे मित्रांनो की आपल्या कोकण कट्ट्याला एक सहकार्यसुद्धा होईल, कोकण पर्यटन म्हणून एक चांगलं आपलं काम होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला एक चांगलं व्यासपीठसुद्धा मिळेल। आपल्या बरेचसे कलावंत असतील त्यांना एक चांगलं व्यासपीठ तयार होईल, असं तिन्हीचं एक संगम तयार होईल। त्यातून हा आपण एक उपक्रम साध्य करूया म्हणून आम्ही गुहागर हा सुंदर परिसर आहे, पालशेत, गुहागर, वेळणेश्वर अशा परिसरातून आम्ही फिरून या सगळ्या टीमला घेऊन एक सुंदरसं आकर्षक अशी सुंदर चित्र तयार झालेली आहेत आणि ह्या चित्रांचं प्रदर्शन आम्ही नुकतंच पारला फेब्रुवारी महिन्यात भरणार आहोत। या उपक्रमात चित्रकारांनी स्वेच्छेने सहभाग घेऊन अप्रतिम चित्रे साकारून उपक्रम यशस्वी केलाय। या चित्रांचे प्रदर्शन रोटरी क्लबच्या माध्यमातून भरवण्यात येणार आहे, त्यामुळे ही काढलेली संपूर्ण चित्रे मुंबईमध्ये प्रदर्शनात पाहता येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, कोकण लाईव्ह, गुहागर।